नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. वडगावच्या जनतेला नगराध्यक्ष म्हणून राजकारण विरहित काम करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन नूतन पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्याताई गुलाबराव पोळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जनतेला दिले. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या नगर परिषदेमध्ये सत्तांतर होऊन यादव पॅनल आघाडीच्या विद्याताई गुलाबराव पोळ यांची पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा तर त्यांच्या पॅनलच्या 15 उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले. नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यालय प्रवेश नुकताच झाला. कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांचे कार्यालय, सभागृह आणि परिसर फुलांनी सजवला होता. कार्यालय प्रवेश होताच मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा विद्याताई पोळ म्हणाल्या, ही खुर्ची वडगाव शहरातील सर्व नागरिकांची आहे. या खुर्चीवर बसून कारभार करताना राजकारण विरहित काम करत जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रशासनाची भूमिका सुद्धा यामध्ये महत्त्वाची आहे. सुट्टी व्यतिरिक्त दररोज 11 ते 1 या वेळेमध्ये नगर परिषदेमध्ये जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असणार आहे. जनतेने आपल्या समस्या या ठिकाणी मांडाव्यात असे आवाहन केले. यावेळी सर्व नूतन नगरसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सचिन चव्हाण, धनंजय गोंडकर, संदीप पाटील, वसंत पन्हाळकर, शिवाजीराव आवळे, राजू दबडे, जगन्नाथ माने, सूरज पाटील, आदिल शहा, फकीर, महेश भोपळे, अभिजित कदम, लमुवेल सनदी, रायसिंग भोसले, सिद्धांत पोळ, अभिजित पोळ, ज्ञानेश्वर मिरजे, शशिकांत पिसे, करणसिंह पोळ, संजय सूर्यवंशी, सागर साखळकर, विशाल भोसले, विजय भोसले, आशुतोष माळकर, रमेश दाभाडे, जयकुमार गणपते, जय कराडे, सुनील लाड, दादासो पाटील यांच्यासह यादव आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर आज सभागृहामध्ये येत असताना मला दुसऱ्यांदा चान्स ताईंनी उमेदवारी देऊन दिला व त्यांच्या विश्वासाला मी कुठेही तडा न देता मी विजयी होऊन इथं आलो. त्यामुळे सर्वसामान्य घरातल्या माणसाला दुसऱ्यांदा संधी ही ताईंनी दिली त्याबद्दल ताईंचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. प्रथम ताईला नमस्कार. आवाज येतो एवढा मोठा होता पण ताईने सखी मंचच्या सगळ्या महिला माझ्या पाठीशी देऊन सगळ्यांनी सहकार्य व्यवस्थित केले. सगळं व्यवस्थित पार पडलं आणि ताईने सांगते तसं सगळं व्यवस्थित आम्ही सगळं काम करू. साहेबांशी नमस्कार. ताई साहेबांशी नमस्कार. सगळ्या कार्यकर्त्यांचे नमस्कार. नमस्कार. साधी महिला मी, मला इथं येण्याची संधी दिली सा एकदम मनाला बरं वाटलं. आणि सगळी माझी 6 नंबरमध्ये वार्डमध्ये कार्यकर्ते आणि महिला माझ्या पाठीशी लई राहिल्या आणि मी सगळं माझ्या वार्डामध्ये सगळं हे करते. प्रथमतः इथे विजयसिंह यादव सभागृहामध्ये आमच्या लाडक्या ताईसाहेब यांचे या ठिकाणी विराजमान झालं त्याबद्दल मी ताईसाहेबांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर जे निवडून आले 15 नगरसेवक आहेत त्यांचंही अभिनंदन करतो. आम्ही 10 नंबर वार्डमध्ये उभारलो होतो पण थोड्या मताधीशनं आम्हाला पराभव करावा लागला पण तो आमचा थोडक्यात विजय जाईल. कारण आमच्याविषयी दगडी शीट त्या ठिकाणी उभे होते तरी पण आम्ही टक्कर दिली आणि सर्वसामान्य ताईसाहेबांनी तिकीट दिली. त्याबद्दल मी पोळ साहेबांचं, आई साहेबांचं आणि ताई साहेबांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. यादव सभागृहात सर्वांचे स्वागत करतो आणि ताईंचं पहिला खूप आभार मानतो कारण मला उमेदवारी दिली आणि प्रभाग 5 मधून सर्व मतदारांचे आभार मानतो. त्यांनी मला विजयी करून इथं पाठवून दिलं आणि सर्वांची सेवा करायची संधी मिळाली. विजयसिंह यादव सभागृहामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. ताईंनी मला ही संधी दिली त्या संधीचं सोनं नक्कीच करेन आणि तुम्हा सर्वांचं पाठबळ आम्हा सर्वांशी सदैव पाठीशी राहावं हीच तुम्हा सर्वांना आम्हाला विनंती आहे. आणि ताई नगराध्यक्ष झालं हे आमचं सर्वांचं स्वप्न होतं, ते स्वप्न सर्वांचं पूर्ण झालेलं आहे आणि ताईंनी आम्हाला ही संधी दिली त्यांचं हे आम्ही केव्हाच उपकार कधीच विसरू शकणार नाही. आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांनी साथ दिली त्यामुळे तुम्हा सर्वांचंही आभार. मनापासून स्वागत करतो.
ताईने पोळसाहेबांनी मला 3 नंबरमध्ये उमेदवार दिले त्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. चांगल्या पद्धतीनं काम केलं आमच्या वार्डात सगळ्यांनी मनापासून काम केलं सगळ्यांनी. थोडंफार आम्ही कमी पडलो काय तिची अडचण नाही. आम्ही सर्व उमेदवारांवर खांद्याला खांदा लावून नगरसेवकाचं काम करण्याची इच्छा आहे माझी. काय काळजी करायचं काम नाही. वडगाव नगरीचे आपण सर्वांनी आभार मानले पाहिजे. प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष या गावानं यादव साहेबांना केलं, त्यानंतर प्रथम महिला नगराध्यक्ष आई साहेबांना केलं, त्यानंतर प्रथम महिला नगराध्यक्ष म्हणून आज आमच्या ताईसाहेब इथं उभा विराजमान होतात. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, तसंच प्रशासनाचा पण मी आभार मानतो. जय हिंद. सर्वांचे मनापासून आभार. आणि आजचा हा ऐतिहासिक क्षण आहे की सगळ्यांचं स्वप्न होते की ताईसाहेब कधी एकदा या खुर्चीवर विराजमान होतात. सगळ्यांच्या आपल्या आशा त्याच होत्या. आणि मी सर्वांचे मनापासून आभार मानतो की सर्व लोकांनी म्हणजे आपल्या शैक्षणिक समूह, उद्योग समूह आणि बाकी सर्व मतदार बंधू भगिनींनी की या सर्वांनी आपले प्रयत्न करून ताईसाहेबांना आज इथे आपण बसवलं. तसंच पोळसाहेबांचे पण खूप खूप आभार. आणि मी मनापासून दोघांचे आभार मानतो की त्यांनी मला एक सर्वसामान्य कमी वेळात का असेना पण आम्हाला संधी दिली. थोडेसे प्रयत्न कमी पडले असतील आमचे, पण ही संधी दिली. त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मला 100 रुपये घेऊन त्यांच्या बाजारात जायची सवय नव्हती. माझा चिरंजीव सिद्धार्थ कोळीनं मला नगरपालिकेत आणून बसवलं. ज्येष्ठ नागरिक आईसाहेब पोळसाहेब यांचे मी हे करतो, आभार मानतो. आणि 9 नंबर वार्डातील सगळ्यांनी मला पण हे केलं, म्हणजे पुढे मला काय बोलू दिलं नाही का मुलींनी. सगळ्यांनी त्यांचं ते बोलल्या केल्या आणि मला सर्वप्रथम स्वर्गीय विजयसिंह यादव सभागृहामध्ये आदरणीय ताईंना मी ताईंचं अभिनंदन करतो की ताईंची निवड झाली नगराध्यक्षपदी. आणि आम्ही सर्व 15 नगरसेवक आणि आमच्या सोबत आपण उपस्थित असलेले सर्व यादव पॅनेलवरती अत्यंत जीवापाड प्रेम करणारे आपण सर्वजण, आपल्या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक मी स्वागत करतो. खर तर आज या सभागृहाचा फील हा फार वेगळा आहे. कारण गेली 16 वर्ष मी या सभागृहात येण्यासाठी सातत्याने संघर्ष करत होतो, प्रयत्न करत होतो. आणि आदरणीय ताईंच्या कृपाशीर्वादाने आज मला या सभागृहामध्ये येण्याची संधी मिळाली. निश्चितपणाने या वेळेला एवढंच सांगेन की या संधीचं ताई सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आपला आशीर्वाद आणि आपला गंभीर अशी साथ आमच्या सगळ्यांच्या सोबत राहून दे. आणि मला माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शिक्षकाला ताईंनी संधी. जय शिवाजी. ताई, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार करते. माझ्या वडगावच्या शूर जनतेनो आणि बंधू भगिनींनो, तुम्ही तुमचा विश्वास आणि तुमचा आशीर्वाद ह्यामुळे मी सामान्य स्त्री एक नगरसेविका म्हणून उभी आहे. आणि तुमच्या प्रेमामुळेच हा विजय झाला. हा विजय तुमच्या सर्वांचा आहे. सर्वात प्रथम मी आपल्या आदरणीय वडगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांचे खरंच मनापासून नमस्कार करते. कारण तुमच्या नेतृत्व, तुमच्या प्रेरणामुळेच मी ह्या प्रवासावर उभी राहू शकले. तसेच आदरणीय गुलाबराव पोळ सर, तुमचा पाठिंबा आणि तुमचं मार्गदर्शन हे माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरेल. तसेच माझे सासरे माजी नगराध्यक्ष ह्यांच्या विश्वासामुळे, ह्यांच्या आशीर्वादामुळे, ह्यांच्या ओळखीमुळे, ह्यांच्या कारकिर्दीमुळे मला हे सगळं यश प्राप्त झालं. मी हे यश त्यांना समर्पित करते. तसेच माझा संपूर्ण परिवार, तसेच माझे कार्यकर्ते, महिला वर्ग, सर्वांना मी माझं यश समर्पित करते. आणि मी तुम्हाला आश्वासन देते की मी वडगावच्या पूर्ण कोपऱ्यात विकास आणणार, महिलांचा सन्मान वाढवणार, तसेच सामान्य लोकांचा आवाज वाढवणार. जय महाराष्ट्र, जय जनसेवा, जय वडगाव. यादव सभागृहामध्ये
पहिला साहेबांना माझा नमस्कार, यादव साहेबांना. आणि मी जे ताईंनी माझ्या विश्वास दाखवला आणि माहीत तुम्ही उभा राहा मी नाही म्हणत होते, तर ताईंनी मला प्रेरणा दिली आणि माझ्या राज युवा पाटील युवा शक्तीनं मला रात्रदिवस मुलांनी मला साथ दिली आणि ताईंच्यासाठी प्रयत्न केले आणि ताईनं एकदा खुर्ची बसवायचं हे त्यांचं स्वप्न सगळ्यांचं साकार झालं. त्याच्याबद्दल थँक्यू. 7 नंबर प्रभागामधून मला सगळ्यांनी निवडून दिलं आणि प्रचंड मताने त्याच्याबद्दल मी त्यांचं थँक्यू म्हणते, आभारी आहे. विजयसिंह यादव साहेबांना वंदन करतो. आज या ठिकाणी त्यांचं नाव आवर्जून घ्यावं असं मला वाटलं म्हणून मी प्रथम साहेबांचं नाव घेऊन मी सुरुवात करतो. आज या ठिकाणी प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष विद्याताई यांचं आज नगरपालिकेमध्ये स्वागत केलं आहे. तसेच आज 15 नगरसेवक आपल्या पार्टीचे जे निवडून आले त्यांचं मी पहिला अभिनंदन करतो. आज ताईने आम्हाला जो 20 नगरसेवकांची जी उमेदवारी जाहीर केलेली त्यामध्ये आम्हाला सुद्धा संधी दिली होती. काही कारणास्तव आमचा पराजय झाला, पण तो पराजय नसून कारण पूर्ण वडगाव व ताईंना सुद्धा माहिती आहे की सगळ्यांचं लक्ष 10 नंबरमध्ये लागलं असताना आम्ही लढलो, थांबलो नाही. हाच आमचा विजय म्हणावा लागेल. एवढंच मी सांगतो. 10 नंबर प्रभाग वडगावच्या सर्व ज्यांनी माझ्यावरती यादव आघाडीवरती ज्यांनी प्रेम केलं त्या सर्वांचे मी शतशः मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पहिल्यांदा तर मी आदरणीय पोळ साहेब आमचे मार्गदर्शक आणि ताईसाहेब वडगाव नगरीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा यांचा आभार मानतो की यांनी मला एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला उमेदवारी दिली. माझ्यावर जो त्यांनी विश्वास टाकला तो मी प्रभाग क्रमांक 7 मधल्या सर्व मतदारांचे पण मी आभार मानतो, तिथल्या कार्यकर्त्यांचे की त्यांनी मला एवढ्या प्रचंड मताधिक्याने इथं पाठवून दिलं. मी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. मी सर्व यादव पार्टीच्या सर्व नेत्यांचे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे, मार्गदर्शकांचे सर्वांचे आभार मानतो की मला या सभागृहात येण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्व यादव पॅनल आघाडी व माझ्या प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आज या ठिकाणी मी ताईंच्या कृपेनं उभा आहे आणि यादव साहेबांच्या कृपेनं मी इथे 36 वर्षे काम केलेलं होतं आणि प्रशासनामध्ये काम करत करत ताई साहेबांनी मला सभागृहामध्ये जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. यासाठी ताईंचं आभार आहे आणि इथून पुढे मी प्रामाणिकपणे काम करत राहील. तुम्ही सर्व सदस्य निवडून आलेले सर्व सदस्यांच्या बरोबर काम करत राहील आणि माझ्यासाठी जे सर्व नागरिकांनी व सर्व जनतेनं, महिला भगिनींनी जे सहकार्य केलं त्यांचं सर्वांचं मी आभार आहे आणि इथं उपस्थित सर्व आपले बंधू भगिनी यांचंही मी आभार मानतो. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. वडगाव नगरीचे आराध्य दैवत स्वर्गीय श्री बळवंतरावजी यादव आबा आणि स्वर्गीय श्री विजयसिंह यादव साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. सर्वप्रथम मी इथे थोडीशी माझी ओळख करून देते की यादव घराण्याशी नाळ जोडलेले स्वर्गीय श्री देवदास दाजी पोळ यांची मी सौ धनश्री इंद्रजित पोळ. आज सगळ्या वडगाव नगरीसाठी हा खूप लाख मोलाचा क्षण आहे की आपल्या ताईसाहेब नगराध्यक्ष या पदावर विराजमान झालेले आहेत. त्यासाठी ताई, मी सर्वांच्या वतीने आणि आमच्या पोळ कुटुंबियांच्या वतीने तुमचे मनपूर्वक अभिनंदन करते. तसेच इथे जे नगरसेवक आहेत जे विजयी झालेले आहेत त्या सर्वांचेही मी इथे अभिनंदन करते. ताई, मी परवा थोडं बोलणार होते, ती संधी आज मला मिळाली आहे. मी इथं थोडं बोलू इच्छिते की आज 15 वर्ष झाली मला इथे वडगावात येऊन. इथे मी तुमचं सर्वत्र होत असलेलं कौतुक ऐकलंय आणि मी थोडंसं माझ्या शब्दात मांडू इच्छिते. मला माहिती आहे तुमचं कौतुक करायला माझे शब्द अपुरे पडतील, पण हा माझा छोटासा प्रयत्न. या वडगाव नगरीसाठी, या वडगावच्या विकासासाठी
कायम धडपडणाऱ्या ताईसाहेब मी बघितल्या. इथली प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहावी, सक्षम व्हावी, स्वावलंबी व्हावी यासाठी कायम धडपडणाऱ्या ताईसाहेब मी बघितल्या. इथल्या लहान मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे यासाठी नेहमी शैक्षणिक कार्यरत असलेल्या ताईसाहेब मी बघितल्या. इथल्या युवा पिढीला हाताशी घेऊन वडगावला एक नवीन स्वप्न देण्याची दिशा बघणाऱ्या ताईसाहेब मी बघितल्या. आणि ज्यावेळेस 2016 साली पार्टी निवडून आली नाही त्याच्याही दुसऱ्याच दिवशी हसतमुखाने हातात पुष्पगुच्छ घेऊन विजयी पार्टीचं अभिनंदन करायला जाणाऱ्याही ताईसाहेब मी बघितले. त्याच्यामुळे मी इथे प्रकर्षाने एक गोष्ट सांगू इच्छिते की जर आमच्या पराभवात विजयालाही घाम फोडायची ताकद असेल, जर आमच्या पराभवात विजयालाही घाम फोडायची ताकद असेल तर मग आमचा विजय कसा असेल, तर मग आमचा विजय कसा असेल. आणि आज या वडगाव नगरीने कालचा झालेला हा विजय सभा सर्वांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेला आहे. आज इथे या निवडणुकीत मला जो विजय मिळाला त्यासाठी सर्वप्रथम मी माझे मिस्टर इंद्रजित देवदास पोड यांचे इथं खूप मनापासून आभार करते. कारण त्यांनी जर मला प्रेरणा प्रोत्साहन दिली नसती तर आज मी इथे उभे नसते सगळ्यांच्या समोर. त्यांची मला खूप लाख मोलाची साथ आहे. तसेच माझे सर्व कुटुंबीय आणि प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व मतदार बंधू भगिनी या सर्वांनी दिवसाचा रात्र करून माझ्यासाठी जी मेहनत घेतली, माझ्या पाठीमागे उभे राहिले त्या सर्वांचेही मी मनापासून आभार मानते. आणि ताई, तुम्ही मला जी संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन. प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करते आणि सर्वांनी जी संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन. जय हिंद, जय शिवराय. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताना ह्या नगरपालिकेमध्ये येताना काही पूर्वीच्या गोष्टी मनापासून आठवल्या. त्यातलं पहिल्यांदा आठवलं 2011ला ह्याच सभागृहामध्ये पप्पांच्या समोर माझ्या डोक्यावर बांधला गेलेला फेटा आणि पप्पांच्या डोळ्यातली आशा की काहीतरी आपली लेक करून दाखवेल. ह्याच सभागृहामध्ये 2016चा पराभव झाला असताना सुद्धा समोरच्या नगराध्यक्षाला गुच्छ घेऊन मी सगळ्यांना घेऊन इथं आले. योग असा होता त्या दिवशी की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहीत नव्हतं की आम्ही येणार म्हणून. आणि आपला सगळा आवाज आणि सगळ्या लोकांचं गोंधळ ऐकून त्यांना वाटलं की त्यांचे नगराध्यक्ष आले आणि फुलाची उधळण जी त्यांनी केली ती माझ्या डोक्यावर पडली. म्हणजे आपल्या अंबाबाईचं, आपल्या महालक्ष्मी माचं कायम आपल्या वैयक्तिक माझ्या डोक्यावर छत्र आहे ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. 2011ला ह्या गावात ज्यावेळी आले, मी मुद्दाम हा प्रसंग सांगते मी तुम्हाला, माझी यायची मानसिकता नव्हती. मुंबईसारखं ठिकाण, मुंबईसारखं शहर, ॲडिक्ट झालेली मी तिथल्या वातावरणाला. पोळसाहेबांनी मला एकच गोष्ट सांगितली, मुलाने विद्या, मी छान चौकीमध्ये राहणारा माणूस नाही आहे. माझी रिटायरमेंट एक 4-5 वर्षात आहे. मी तू म्हणत असेल तर तू मुंबईला वळलीला, माझा आपलं घर आहे वळलीला आपल्या घरामध्ये तू राहू शकतेस, पण मी इथे थांबणार नाही आहे. आणि मला असं वाटतं की तू आता वडगावला जावं आणि वडगावला गेल्यानंतर यादव साहेबांची लेक ह्यापेक्षा तिथं काम करणाऱ्या सगळ्यांची ताई म्हणून तू तिथं रस्त्यावर यावं. पहिले 5 वर्ष तर माझी सगळ्यांची ओळख होण्यातच गेली, पण आज इथं तुम्ही एवढे सगळे माझ्या पाठीमागे आहात ना, आज मला जाणीव झाली की मी एकटी नाही आहे. मी खरोखरच एकटी नाही आहे. मला नेहमी असं वाटायचं की आपण ह्या गावात काम करताना पहिल्यांदा तर माझ्यावर शिक्का असाच होता, ताई म्हणजे काय की पैसे द्यायचे ताईंना, ताईंच्याकडून पैसे घ्यायचे आणि सगळ्याचे, म्हणजे मला तर बोलता येत नाही, सगळे मला म्हणायचे की पैसे देऊन तू माणसं आणतेस, गोळा करतेस.
पण ह्याचं पहिलं उदाहरण ज्या दिवशी फॉर्म भरायला गेलो त्या दिवशी मला जाणवलं की पैसा हा सगळं नाही आहे. जे आपण ह्या 10-12 वर्षामध्ये आपण प्रेम दिलं, समोरच्या माणसाने आपल्याला प्रेम दिलं, माया दिली, आपल्या कामाची जी कदर केली, त्याची ही पावती म्हणजे त्या दिवशी फॉर्म भरायला आम्ही जाताना झालेली गर्दी. आज या नगरपालिकेमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगते, ही जी खुर्ची आहे ना, ही खुर्ची कुणाची माहितीये? पेठ वडगावच्या नगराध्यक्षाची, पेठ वडगावच्या जनतेची खुर्ची आहे ही. हे कुणी विसरू नये. म्हणजे मी बिलकुल हे 5 वर्षामध्ये विसरणार नाही आहे की हे खुर्चीला खाली काटेरी टोक आहेत. दिसताना ही खुर्ची खूप छान दिसते, पण ह्या खुर्चीवर बसल्यानंतर मला गावाचा सगळा समतोल साधायचा आहे. पुढून येणारे मग ते विरोधक असेल, आपले असोत, जे बरोबर आहेत त्यांना न्याय द्यायचं काम ही खुर्ची करणार आहे. अजून एक, आमचे 5 मोहरे गळाले अशी मी मुळीच म्हणणार नाही आहे. इथं अभि आहे, इथं सचिन आहे, इथं बाबा आहेत, इथं प्रणिता आहे, इथं बंडादादा आहे, तुझे सारिका आहे. हे सगळे आमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी 5 वर्ष राहणार आहेत. आम्ही नगरपालिकेमध्ये येताना आम्ही एकटे येणार नाहीये, ह्यांच्या बरोबर येणार आहे. ह्यांना त्यांच्या वॉर्डची जबाबदारी देणार आहे. ह्यांच्या थ्रूच त्या वॉर्डची कामं 100% आपण करणार आहोत. आज परत एक एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्या बरोबर तिथं आला, कौतुक तुम्ही ताईचं खूप करता. मला कळतंय, तुमच्या डोळ्यातून कळतंय, तुमच्या चेहऱ्यामधून कळतंय, तुमच्या हास्यामधून कळतंय. ताई तुमच्यासाठी फार मोलाची आहे हे पण जाणवतंय, पण त्याच्यापेक्षा सांगू, मी तुमच्यासाठी मोलाची असती ना तरी तुम्ही माझ्यासाठी लाख मोलाचे सगळे आहात. आणि ह्या लाख मोलांच्या माणसांसाठी एकदा माझा मनापासून नमस्कार. आणि ह्या पुढे मी सकाळी, आज ऐका मी नीट काय सांगते ते, सकाळी मी 10 ते 11 वाड्यामध्ये, 11 ते 1 नगरपालिकेमध्ये, 3 तास रोज मी वाड्यात आणि नगरपालिकेत. आणि पुढचं नियोजन असं राहणार आहे, सोमवार जो येणार आता 1 तारखेपासून, परवा दिवशीपासून, जो पहिला सोमवार किंवा पहिला दिवस असेल, पहिल्या सोमवारी 1 नंबर वॉर्ड, दुसऱ्या सोमवारी 2 नंबर वॉर्ड, तिसऱ्या सोमवारी 3 नंबर वॉर्ड, चौथ्या सोमवारी 4 नंबर वॉर्ड, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी 5 नंबर वॉर्ड. पहिल्या आठवड्यात हे 5 वॉर्ड होती. दुसऱ्या आठवड्यामध्ये परत सोमवारी 6 नंबर वॉर्ड, मंगळवारी 7 नंबर वॉर्ड, बुधवारी 8 नंबर, गुरुवारी 9 नंबर आणि शुक्रवारी 10 नंबर. त्या वॉर्डच्या ते नगरसेवक, त्यांच्याबरोबरचे त्या वॉर्डमध्ये काम करणारे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते इथं हजर राहतील. त्या दिवशी त्या वॉर्डच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या जातील. नगरपालिका ही तुमची हक्काची आहे, वेठीला धरणारी ही नगरपालिका नाही आहे. इथून कुठलंही तुमचं सर्टिफिकेट असेल, तुमचे कुठल्याही परमिशन्स असतील ज्या लिगली आहेत, ज्या पटकन होणाऱ्या असतील, त्याच्यासाठी वेळ आणि पैसा तुम्हाला खर्च करायला लागणार नाही, एवढं मी तुम्हाला 100% सांगते आणि आश्वासित करते की ही खुर्ची केवळ तुमची आहे, तुमची आहे, तुमची आहे. नमस्कार. शिवसिद्ध न्यूजसाठी पेठ वडगावहून विकास कांबळे.